माजी आमदार निर्मलाताई गावित यांचा अपघात झालेला आहे। आपल्या नातवासोबत त्या जात असताना मागून आलेल्या एका गाडीने त्यांना या ठिकाणी धडक दिली। आपण दृश्यांमध्ये बघतोय गंभीर जखम त्यांना या ठिकाणी झालेली आहे आणि नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये खरं तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अगदी खरं तर देवाची कृपा, बालंबाल अगदी बचावले। कसं नेमकं झालं ते काय? नाही, मला काही लक्षातच आलं नाही, कारण मी नातवासोबत आम्ही वॉक करायला निघालो होतो आणि अचानक मागून मला काहीतरी म्हणजे धडदिशी असा आवाज आला आणि मी बोनटवर आले, बस तेवढंच मला आठवतं आहे। त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्येच हे होते, म्हणजे मला म्हणतात की तिथे खुर्चीवर बसवलं, मी सांगितलं की मला जास्त लागलं नाही, पण मला काही ते आठवत नाही आहे। खरं तर घराच्या जवळच तुम्ही तिथे फिरत होता? अगदी घराजवळच होते, 2 लेन सोडूनच होते। नातू पण होता सोबत। हां, पण म्हणजे त्याचा हात मी धरलेला नव्हता, त्याच्यामुळे तो बाजूला होता आणि मी या साईडला होते। नयनाचा मुलगा तुमच्याबरोबर? नयनाचा मुलगा, एक्झॅक्टली नयनाचा मुलगा होता। आता कसं आहे, म्हणजे आता व्यवस्थित आहे, खूप म्हणजे आज मी खूप रिलॅक्स आहे। काल मला जास्त त्रास होत होता। इथे आल्यानंतर डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर दुबे सर आणि डॉक्टर नाही ते दुसरे मला पण आता त्रास होत नाही आहे, ते महत्त्वाचं। हां, आता म्हणजे बऱ्यापैकी मी सेटल आहे। इंजुरी आहे फक्त, काही ठिकाणी टिचेस आहे, बाकी फ्रॅक्चर वगैरे काही नाही। खरं तर इतक्या वर्ष आपण समाजसेवा करता आहात, राजकारणात आहात, लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते, म्हणूनच खरं तर एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा मी अगदी व्यवस्थित या ठिकाणी आहे। आपण बघतोय की निर्मलाताई यांच्यावर सध्या नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांना गंभीर जखम देखील झालेली आहे, मात्र सुदैवानं त्या आता त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत। सर, काय सांगाल? उपचार आता व्यवस्थित सुरू आहेत, तब्येती? उपचार व्यवस्थित चालू आहे, उपचाराचा काही प्रश्न नाही। आमचे फार जुने संबंध आहे डॉक्टरांशी सर्वांशी। जी गाडी होती, जे वाहन होतं, जे वाहन मागून आलं, त्याचा काही तपास लागला नाही? अजून तपास लागलेला नाही। असं 1 तासापूर्वी फोन केला होता पोलीस स्टेशनला, अजून काही तपास लागलेला नाही म्हणे। आपण बघतोय की या ठिकाणी माजी आमदार निर्मलाताई गावित यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। सुयश हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुरू आहेत उपचार। त्यांचे सगळे नातलग जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्यासोबत असल्याचं बघायला मिळतं आहे। त्यांची कन्या नयनाताई गावित ज्या आहेत त्या देखील स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी त्यांची काळजी घेत आहेत। सगळा परिवार जो आहे तो त्यांच्यासोबत आहे। त्यांचे बाकीचे सगळे नातलग जे आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते सध्या तुमच्यासोबत आहेत। आईंनी सांगितलं की त्यांची तब्येत बरी आहे, आईंनी सांगितलं तब्येत बरी आहे त्यांची, फक्त थोडंसं इंजुरी झालेली आहे। हो, तब्येत बरी आहे, इंजरीज आहेत। आता तुम्ही बघितलंच असाल तिला समोरात, तर मुक्कामार वगैरे बरेच लागलेले आहेत। ती बोलते, हेच तिची स्ट्रेंथ आहे आमच्यासाठी। संपूर्ण परिवार तुम्ही सगळा बरोबर आहात? हो, अर्थात आमच्याकडे नवापूरला नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत। माझे मामा खूप मोठा त्यांचा जबाबदारी त्यांची तिथे आहे, पण ते रात्रीतनंच तिथे पोचलेले आहेत। माझ्या मावश्या सगळ्या प्रचाराला गेल्या आहेत। आम्हाला उद्या सगळ्यांना जायचं होतं प्रचारासाठी। माझा भाऊ तिथं उभा आहे, माझ्या मामांवरती मोठी जबाबदारी तिथे आहे। माझा मावस भाऊ तिथं उभा असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना उद्या प्रचाराला तिथे निघायचं होतं, पण आता असं झालं असल्यामुळे सगळं कुटुंब इकडे आलेलं आहे आता। काही पोलिसांकडनं काही चौकशी झाली काय? चालू आहे, त्यांचा पंचनामा चालू आहे, पण अजून काहीच ठोस असं काही त्याच्यातनं आउटपुट आलेलं नाही आहे। बघतोय की संपूर्ण परिवार जो आहे तो या ठिकाणी आहे। पूर्ण परिवार त्यांच्यासोबत सध्या या परिस्थितीमध्ये आहे। गंभीर जखमी त्या या ठिकाणी झालेल्या आहेत, मात्र त्यांच्यावर नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्या लवकर बऱ्या होतील असं देखील डॉक्टरांनी यावेळेला सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.